आमच्या बचत गटाच्या मोठ्या ऑफिसर मॅडम येणार आहेत आज. आता एवढ्या मोठ्या मॅडम घरी येणार आहेत म्हणल्यावर त्यांना जेवून जा म्हणायला नकोय का? त्यापेक्षा तुझं कॉलेज महत्वाचं आहे. अहो नाही तसं नाही, पण आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. अगं मम्मी, मग चांगलंच आहे की. म्हणजे ती जाईल कॉलेजला आणि तेवढंच तू घरातली कामं तरी करशील. मग होय बाई, जाऊ दे तिकडं. तू जा बाई कॉलेजला. नाहीतर एक काम कर ना, तू त्यांना सांग तुम्ही येऊच नका. आता आपलीच माणसं अशी म्हणल्यावर आपण काय करणार त्याला? आपण लोकांची एवढी मदत करतोय, गावातल्या 4 बायका जमवून काम करतोय, पण घरात नाही एवढी मदत मिळत नसेल तर कसं करायचं? ए बाई, तू काय बघत बसली? तुला आणि उशीर व्हायचा. जा तू जा. अहो नाही मम्मी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आज नाही नाही, राहू दे, जा तू. करती माझं मी काय करायचं ती. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई, तुम्ही आलात बाई. हा या की, या बसा. या मॅडम, या बसून. नमस्ते. नमस्ते. मॅडम, या पुष्पा भोईटे बर का. तुम्हाला म्हणलं होतं ना फेडरेशन अध्यक्ष, याच त्या. नमस्ते. अख्खं गाव त्यांना पुष्पा मामी म्हणून ओळखतं. नो शिवगामी, ओनली पुष्पा मामी. जोकिंग कामच तसं आहे ना त्यांचं. बरं, हे त्यांचं कन्यारत्न आणि त्या त्यांच्या सुनबाई. शीतल, जा चहा टाक जा. हा. ए असं आहे बघा यांचं. ते कामासाठी सदैव तत्पर का काय म्हणतात ना, असंय. सुरुवात यांच्या घरापासूनच बरं का. आता यांच्या सुनबाईच बघा ना, सगळं काम पुढे येऊन करतात. हा, आता पुष्पा मामींच्या कामाबद्दल आम्ही काय बोलणार? त्या कामांची स्तुती करण्याची काही गरजच नाही. सगळं गावाला, तुम्हाला पण माहिती आहे की. आओ भैया, कशाला लाजवताय? अहो नाही नाही मामी, ग्रास रूट लेवलला काम करणं लई गरजेचं असतं आणि तुम्ही ते करताय. आता ते सांगितलं पाहिजे का नाही? बरं का मॅडम, मामी स्वभावून इतक्या साध्या आहेत, इतक्या साध्या आहेत की आता काय सांगायचं त्यांच्याबद्दल. असू दे असू दे. अहो हे काहीच नाही बर का. आमच्या अध्यक्ष तुम्ही गावात कधी पण आला, एकतर नळावर भांडी घासताना दिसते, नाही तर धुणं धुताना. अहो केवढा सिंपलपणा हा. हो का? हो, आता परवाची गोष्ट. बरं बाई अध्यक्ष आहेत बरं का, त्याचंही काय नाही. घरातली सगळी कपडे घेतली आणि नळावर जाऊन दूध बसले. एवढा सिंपलपणा. कर टॅलेंट. अहो तर सिंपल म्हणजे किती सिंपल असावं माणसानं. अहो हे तर काहीच नाही. आता परवाची गोष्ट आहे. आपल्या मामी आओ राहू दे हो भैया. आता आपली काम आपल्याला करायलाच पाहिजेत ना. आणि गावाकडच्या बायकांना तर घरातलं सगळं बघायलाच लागतंय की, हाय का नाही? अहो त्याचंच तर मला कौतुक वाटतं. या गावातल्या बायका घरातलं सगळं बघून बचत गटाच्या कामात सुद्धा अग्रेसर आहेत. हा, आणि आमच्या मामी त्यात सगळ्यात पुढे असतात. वा, मग पुष्पाताई, अजून कोण कोण असतं घरी? आमच्या घरी वे सासूबाई आहेत, आता देवळात गेल्यात. आणि ही माझी मुलगी जयश्री. अगं राहू दे. संस्कार. आणि माझे मिस्टर हिथंच आहेत कारखान्यावर कामाला, जॉबला. आणि आत आहे ना ती माझी सून, म्हणजे खर तर माझ्या भाच्याचीच बायको आहे. कसं ते लहानपणापासून आमच्याकडेच राहतात ना, म्हणजे मुलगाच म्हणा की. अच्छा, काय करतो तो? ते वय ते आर्मीत असतात बघा. आताच गेल्या आठवड्यात त्यांचं पोस्टिंग झालंय तिकडं बॉर्डरवर. अरे वा,
तुमच्या सुनेचं नाव काय म्हणाला तुम्ही? शीतल. शीतल तिचं नाव. फार कौतुक वाटतं हा मला तिचं. फौजी नवऱ्याची निवड केली म्हणजे मानलं पाहिजे तिला. फौजी नवऱ्यासोबत संसार करणं वाटतं सोपं, पण हे निभावणं फार अवघड गोष्ट आहे. अहो माझी सून लय गुणाची आहे बघा. एवढे अजिंक्य तिकडे पोस्टिंगला गेले पण तरी ठाम राहिली, अजिबात रडली नाही. वा वा, उत्तम. भैया साहेब, तुमच्या गावाने अगदी योग्य बाईंना अध्यक्ष म्हणून निवडले बघा. विषयच नाही ना. अग बाई, मला बोलवायचं ना, मी आली असती की. मॅडम घ्या. धन्यवाद. थँक्यू. घरात कोणी शाळेत जातं का? अहो नाही, हे माझंच आहे. मी कॉलेजला आहे. मग आज गेली नाहीस? अं, अहो नाही, जाणारच होती ती, पण म्हणलं तुमची भेट होईल ना म्हणून. नाही नाही, तू जा ग कॉलेजला. हवं तर मला नंतर येऊन भेट, पण कॉलेज बुडवू नकोस. शिक्षण महत्वाचं. हा, मी पण कायम तीच सांगत असते बघा तिला. जा बाळा जा. मामी, अगं त्यात काय विचारायचंय, जा तू जा, आम्ही हाय की घरी. बर, बाकी चहा मस्त केलास हा. थँक्यू. येते येते. बरं अध्यक्ष, आम्ही येतो जरा गावात जाऊन. मॅडम चला गावात फेरफटका मारून येऊ. आम्ही आधी गावात जाऊन येतो, मग बोलूया आपण. काय म्हणताय मामी? मॅडम काय? मॅडम बा हे बघा काय म्हणतात. अहो मी काय म्हणते, जेवायलाच या की. अहो नको नको, त्याची काही गरज नाही. हाय का? असं कसं? अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात आलाय, न जेवता जाणार? हे काय आम्हाला आवडणार नाही बरं का. जेवलंच पाहिजे तुम्ही. तुमचा एवढा आग्रह आहे तर ठीक आहे, येईन मी. हा बरं मामी, आम्ही येतो गावात न जाऊन, तो तुम्ही उरकून घ्या. हा होय, चला येऊ मी. बर बर, या दुपारी, वाट बघते मी. हिअर यू आर मामी, तयारीला लागा. आलंच. चला मॅडम आपण जाऊ. हो. चला. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, कोमल ने ही लूट लिया घर यार का। अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, कोमल। ए रावल्या, रावल्या, का रे उदास बसलायस? काशी वागलीस कोमल का? रावल्या, रावल्या, रावल्या. कोमल, बोलवलंस मला तू कोमल? कोमल, कोमल, को तोय शीतल, काय ग? काय म्हणून मला विचारानी? आणि हे काय रे, तुझं अजून तेरं नामच आहे का? तुला नाही कळायचं किती तकलीफ होते इथं. छोड़ दो मुझे मेरे हाल पर, जिंदा हूँ यही काफी है. हे गप्पच तू का 3-2 काय तर उगाच बडबडत बसलाय. अगं शीतल,
कोमलने इतकं घर केलं माझ्या इतकं दर्द होतोय आता. दर्द म्हणे बायकोच सोडून गेले का करतोयस तू तर. हा मग तुला नाही कळायचं शीतल. तुझं ब्रेकअप झालं असतं तर समजलं असतं. अय ब्रेकअपच्या रावल्या, मला एक सांग, ब्रेकअप व्हायला तुझं जुळलंच कधी होतं र? ते मी माझ्या मनातल्या मनात जुळवलं होतं. होय ना, मग आता मनातल्या मनात विसरून जा काय. हा असं कसं विसरून जा. हा असं कसं विसरून जा. हा तू आता असंच बोलणार ग. तुमचं ती प्रेम आणि आमचं ती. अय रावल्या, गप्पच तू का आता, नाहीतर नाहीतर काय करशील. नाहीतर हा नाहीतर पोरगीत शोधून देणार नाही तुझ्यासाठी. छोड़ दो मुझे मेरे हाल पर. अय रावल्या, खरंच पोरगी शोधून देणार नाही तुझ्यासाठी, मग राहा असाच. राहून दे, नको शोधूस मला कुठली पोरगी. आणि तस पण मला कोमल शिवाय कोणीच आवडणार नाही. अजिबात आवडणार नाही कुठलीच पोरगी. तू असं नाही ऐकणार. थांब, यांनाच सांगते. यांना सांग नाहीतर त्यांना सांग. आता काय उपयोग नाही. सपलंय सगळं शीतल. बंजर है सब बंजर है. बंजर शीतल, तुला सांगतो मी कोमलवर खरं शीतल. शीतल पण निघून गेली. कुणीच नाही माझं ऐकायला. कुणीतरी ऐका, माझी व्यथा ऐकून घ्यायला कुणीतरी ऐका. माझ्या काळजाचं तुकडं जोडायला, माझी अवस्था समजून घ्यायला कुणीतरी ऐका. अगं मम्मी, काय खरोखरची रडायला लागली का काय तू? तुम्हीच ती बघत बसली, मग रडू नाही तर काय करू? ए बाई, मी म्हणलं होतं का तुला सगळ्या गावाला जेवायला बोलव म्हणून? मी तुझ्या सुनेला चांगलीच ओळखून आहे. आई त्या वेळेला टांग मारणारी माहिती होतं मला. आता बस तूच करत. तिला तर चांगली बघून घेणारच आहे मी, पण तू जर आता एखादं काम केलं नाहीस का नाही तर तुला बी बुकलून काढीन बघ. बुकलून? होय, बुकलून. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस बघ. काय गे पुष्पा, अगं काय गाव जेवण आहे का काय? तसं समज. म्हणजे अगं, तू गप्तीस का जरा? अहो काय नाही, त्या फेडरेशनच्या मॅडम आल्यात ना गावात, मग त्यांना म्हणलं या जेवायला. आणि त्या बचत गटाच्या 4 बायका आणि भैया साहेब असे सगळेच येणार आहेत बघा जेवायला. या की, या या. हा असं आहे वे. असू दे, चांगलंय चांगलंय. चालू दे तुमचं, चालू दे. बघितलंस ना म्हातारीला, नाचुण्याला काचऱ्या करायला शिकवल्या आणि इथं मला काडीच्या कामाला मदत करणार नाही. सगळं माझ्या जोरावर.
बघत काय बसलीस ती टमाटो घे इकडं. मला काय देतीस? चिरून दे धर. आणि ते मिक्सरचं भांड दे इकडं. ती कोथमिरीचं दे इकडं. आई आई ग. अगं आई. जेडे ए जेडे. काय कंबर कामात न गेली बघ माझी पार. तेवढं बाम घेतीस का चोळायला? अगं मम्मी माझं बी लई हात दुखतोय. अगं आधी तू लावून दे मला, मग मी तुला लावून देते. आई ग. अरे देवा. पुष्पे तू पण का नाही? काय गरज होती एवढं सगळं करत बसायची? अरे समाधान्या, ती मोठी मॅडम आलती आज, लय आवडीन स्वयंपाक केलाय तिनं. पण तिची आवड केवढ्याला पडेल? घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं. पुष्पे माणसानं झेपल एवढंच करावं. जिजे आता ही आजारी पडली ती हिजी उसाबर करायला कोण आहे ग? नाहीतर काय. हा तिथंच बघ. वय तुम्ही बी मलाच बोला. अगं तुला नाही तर कुणाला बोलणार? हा कशाला पाहिजे का फेडरेशन? आपल्या घरात 4 घास सुखानं खातोय ना आपण. काय ग तुम्हाला काय जाते बोलायला? मस्त घर सांभाळून सगळं केलंय मी. आई ग. काय ग. काय हो मामी? आई ग काय झालं? अगं शीतल, तिला चमक भरली आ. आज तिला लय काम पडले ना. बघू राहू दे. एवढी माणसं येणार आहेत घरात आज जेवायला, म्हणल्यावर घरात थांबून मदत करावी. एवढं बी कळत नाही बाई तुला? पुष्पे आता तिला कशाला बोलतीयस? झालं माझ्याच घरात मलाच बोलायची चोरी. आता काय चुकीचं बोलले मी? अगं पण तिचं कॉलेज आहे. मी काय नाही म्हणते का? होय ग, मी काय नको म्हटले तुला जायला? फक्त आजचे दिवस थांबले असतील तर काय बिघडलं असतं वय? तिला काय एकटीला स्वयंपाक करायला लावत होते वय मी? आई ग कळाली. मम्मी अगं लईच लोड आला ना आज तुझ्या. नाहीतर काय, एवढी सून आणली घरात तरी बी रोज मीच मरते. पुष्पा, उगच दिनसांचं काहीतरी बोलू नकोस बाया. ग बस. बरं माझंच बोलणं सगळ्यांच्या डोळ्यावर येते. आता महिनाभर तरी मी कुठल्या कामाला हात लावायची नाही सांगून ठेवते. आई आई ग कळाली ग लय जोरात. म्हणजे शितले तुझं मरण हाय आता महिनाभर.